गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण सोल्युशन चॅप्टरच्या अंतर्गत जी समोरची माहिती ती पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण हेनरी लॉ हे पाहिला होता. ठीक आहे, तर हेनरी लॉ पाहिला. हेनरी लॉ काय सांगतो? एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. ओके, दॅट इज एस इज इक्वल टू के एच पी. इफ वी पुट द कॉन्स्टंट के एच, देन एस इज इक्वल टू के एच पी. देन त्याच्या बेसवर आपल्याला काय करायचं? प्रॉब्लेम सॉल्व करायचं. काय प्रॉब्लेम? मग द सॉल्युबिलिटी ऑफ N2 गॅस इन वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सियस अँड 1 बार दॅट प्रेशर्स is 6.85 10 to power of -4 mole per liters. Calculate Henry law constants and molarity of N2 gas dissolved in water under atmospheric conditions when partial pressures of N2 in atmosphere is 0.75 bar. तर यामध्ये पहा, दोन गोष्टी दिल्यात, म्हणजे दोन प्रॉब्लेम दिलेत. प्रॉब्लेम एकच आहे, पण त्यामध्ये एक म्हणजे हा आपल्याला सॉल्व करायचा आहे आणि बी सुद्धा सॉल्व करायचा आहे. मग आता पहा, आपल्याला सोल्युशन चॅप्टरच्या अंतर्गत आहे. हेनरी लॉवर प्रॉब्लेम बेस आहे. मग आता हे करत असताना आपल्याला पहिला काय काढायचं आहे? हेनरी लॉ कॉन्स्टंट्स. ओके, पण हे करत असताना आपल्याला काय करणं आहे? अगोदर गिव्हन डेटा, हे ए साठी आपण सोल्युशन काढणार एचं. ठीक आहे, दोन कंडिशन दिल्या, ए काढा मग बी साठी जाऊ. ठीक आहे, मग गिव्हन डेटामध्ये काय आहे? ठीक आहे, द सोल्युबिलिटी ऑफ N2 गॅस इन ए वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सियस अँड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज, म्हणजे हे जे वाक्य पूर्ण होते त्या इजच्या नंतर होते आणि स्टार्टिंग कशापासून होते? सोल्युबिलिटी. म्हणजे सोल्युबिलिटी किती दिले? सोल्युबिलिटी ऑफ N2 गॅस इन वॉटर हे 25 डिग्री सेल्सियस टेम्परेचरचा आणि हेनरी लॉचा काही संबंध नाही. ओके, मग प्रेशर 1 बार आहे आणि हे जे आहे मोल पर लिटर, आपण सांगितलं सोल्युबिलिटीचं युनिट म्हणून ओळखू शकतो आपण. जर युनिट नाही ओळखता आलं तर वाक्यावर ओळखू शकतो. इथं सोल्युबिलिटी पासून सुरुवात केली आणि इज नंतर हे वाक्य आहे. जेव्हा इज नंतर एखादी डिजिट काही दिला असेल तो सोल्युबिलिटीचा पार्ट आहे इथं या वाक्यामध्ये. आणि तसं जर नाही ओळखता आलं तर मोल पर लिटर हे सोल्युबिलिटीचं युनिट आहे, तुम्हाला तिथे लिहावं लागतं. म्हणजे एस किती आहे तुम्हाला दिलेलं? एस इज इक्वल टू 6.85 10 to power of -4 मोल पर लिटर्स. ओके, हे झाला यस. त्यानंतर हा जर यस झाला 6.85 10 to power of -4 मोल पर लिटर, मग पी काय? पी म्हणजे प्रेशर. तर प्रेशर आपल्याला कालच आपण पाहिलं हेनरी लॉ मध्ये. प्रेशर कशामध्ये? त्याचं युनिट काय आहे प्रेशरचं? 1 बार युनिट आहे आणि प्रेशर किती दिले? 1, म्हणजे बार युनिट आणि 1 प्रेशर्स. ओके, आता हा असा पार्ट झाला. आपल्याला काढायचं काय? आपल्याला काढायला सांगितलंय के एच म्हणजे काय आहे? कॉन्स्टंट्स. के एच म्हणजे काय आहे? कॉन्स्टंट्स. प्रॉब्लेम पाहिला आपण. प्रॉब्लेम पाहत असताना ह्या गोष्टी आपल्या चालू आहेत. ठीक आहे, आणि हे चालू असताना आपल्याला के एच काढायचं आहे. तर के एच काय आहे? कॉन्स्टंट्स आहे. तर के एच कसं काढणार तुम्ही? तर यामध्ये पहा, ओके, तर यामध्ये आपल्याला के एच तर काढायचंय. के एच काढत असताना तुम्हाला आता फॉर्म्युला यूज करावा लागेल. हेनरी लॉ युझिंग फॉर्म्युला. तर फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला जो आहे एस इज इक्वल टू के एच पी. एस इज इक्वल टू के एच पी. आपल्याला काढायचा कोणता? के एच, म्हणजे उजव्या साईडला आहे. त्याचं कन्व्हर्जन कसं होईल? कन्व्हर्जन झाल्यानंतर के एच इज इक्वल टू एस अपॉन पी असं होईल. का होईल असं? के एच पी इकडे डिवाइडमध्ये आणला, एस अपॉन पी होणार. के एच डाव्या साईडला का घेतला? आपल्याला तो फॅक्टर काढायचा आहे, डिटरमाइन करायचा आहे. ओके, तर मग पहा, आता हे झाल्यानंतर आता हा तर ओरिजिनल मूळ फॉर्म्युला झाला, पण आपल्याला जसं काढायचं ज्याप्रमाणे त्याप्रमाणे आपण जातो इथे. मग याच्यामध्ये आता या फॉर्म्युल्यामध्ये पुट व्हॅल्यूज. मग व्हॅल्यूज जर पुट केल्या तर काय होणार पहा? तर के एच इज इक्वल टू एस ची व्हॅल्यू काय आहे? 6.85 into 10 to power of -4 10 to power of -4. ओके,
आणि प्रेशर किती आहे तर 1 बार आहे. प्रेशर किती आहे 1 बार. 6.85 10⁻⁻4 आणि प्रेशर 1. मग याला कोणत्या संख्येला जर आपण 0 सोडून जर डिवाइड केलं 1 न तर तीच संख्या येते. म्हणजेच काय राहणार याचं उत्तर 6.85 10⁻⁻4. आता युनिट काय राहणार याच. ठीक आहे. तर यांचं जे युनिट आहे, ठीक आहे, मला सांगा एसचं युनिट काय आहे मोल पर लिटर आणि खाली युनिट काय आहे बार. तर एसचं युनिट मोल पर लिटर, बार खाली आहे, प्रेशर खाली आहे, डिनॉमिनेटरमध्ये आहे. मग तो काय जाईल न्यूमरेटरमध्ये जाणार. म्हणजे बारचं काय होणार पर बार. पर बार म्हणजेच -1. तर काय झाला मोल पर लिटर पर बार्स. काय होणार मोल पर लिटर पर बार. तर हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह झाला. कोणता ए पार्ट सॉल्व्ह झाला. आता आपल्याला बी पार्टकडे जायचं. बी पार्टमध्ये काय मोलॅरिटी ऑफ N2 गॅस डिझॉल्व इन वॉटर्स अंडर ॲटमॉस्फेरिक कंडिशन व्हेन पार्शियल प्रेशर N2 इन ॲटमॉस्फिअर इज 0.75. आपल्याला एक लक्षात घ्या, इथं KH काढला आपण, कॉन्स्टंट काढला. हा कॉन्स्टंट ए साठी आहे, बी साठी सुद्धा आपण तोच कॉन्स्टंट घेऊ शकतो. कारण एका प्रॉब्लेममध्ये कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू काय चेंज होत नाही. म्हणजेच या ओव्हरऑल प्रॉब्लेमसाठी कॉन्स्टंट काय आला KH 6.85 10⁻⁻4 मोल पर लिटर पर बार. मग तुम्हाला दुसऱ्या कंडिशनमध्ये काय विचारले मोलॅरिटी ऑफ N2 गॅस डिझॉल्व इन वॉटर अंडर ॲटमॉस्फेरिक कंडिशन व्हेन पार्शियल प्रेशर N2 इन ॲटमॉस्फिअर इज 0.75. म्हणजे यामध्ये तुम्हाला 0.75 हे दुसरी कंडिशन आहे, केस आहे. यामध्ये प्रेशर दिले केस आहे आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितले त्यांनी सोल्युबिलिटी. काय कॅल्क्युलेट सांगितले सोल्युबिलिटी. कॅल्क्युलेट मोलॅरिटी ऑफ N2 गॅस इन डिझॉल्व. मोलॅरिटी ऑफ N2 गॅस डिझॉल्व इन वॉटर अंडर ॲटमॉस्फेरिक कंडिशन. मोलॅरिटी म्हणजे सोल्युबिलिटीचा पार्ट आहे. किती मोलमध्ये किती तो लिटरमध्ये किती मोल डिझॉल्व झाला म्हणजे थोडक्यात काय पार्ट आहे सोल्युबिलिटीचाच पार्ट आहे. असं डायरेक्ट नाही विचारलं त्यांनी सोल्युबिलिटी म्हणून. परंतु इथे मात्र मोलॅरिटी ऑफ N2 गॅस असं जरी विचारलं तरी तो किती लिटरमध्ये किती मोल डिझॉल्व झालेला आहे म्हणजे थोडक्यात सोल्युबिलिटी काढायची आपल्याला पुन्हा इथे. मग काय आता बी साठी. ओके बी कंडिशन. बी साठी काय काय दिले KH आपल्याला माहिती आहे. गिवन डाटा KH कॉन्स्टंट दोन्हीकडे सारखाच राहील. तो किती आहे 6.85 10⁻⁻4. नंतर काय दिला P दिला तो किती आहे 1 बार. काढायचा काय यस. मग आपल्याला आता हे जे आहे ते इक्वेशनमध्ये पुट करायचं. म्हणजे इक्वेशन कोणतं आहे S = KHP. मग आता तुम्हाला असा प्रश्न पडेल S तर ऑलरेडी इथं दिलेला आहे, परंतु हे झालं पार्ट 1 साठी. पार्ट 2 साठी आपल्याला पार्ट 1 वर आपण काय डिटरमाइन केलं KH डिटरमाइन केला. KH डिटरमाइन केला तो पार्ट 2 साठी का चालतो KH कॉन्स्टंट आहे म्हणून. मग तुम्हाला इथं काय विचारलंय सोल्युबिलिटी विचारले आहे. ठीक आहे. मग त्यामुळे आपल्याला सोल्युबिलिटी विचारले. प्रेशर सुद्धा बदललं. तुम्ही म्हणाल हेच प्रेशर घ्या 1 बार. तर 1 बार नाही घेता येईल. ती पहिली कंडिशन याच्यावर आहे, दुसरी कंडिशन याच्यावर डिपेंड आहे. परंतु या दोघांमधून जो केस निघतो त्यावरून आपल्याला गोष्टी काढायच्या म्हणजे दुसऱ्या केससाठी. तर मग काय होणार S = KHP. मग S पुट व्हॅल्यू S = KH किती आहे तर 6.85 10⁻⁻4. ओके. आणि प्रेशर किती आहे प्रेशर आहे द्यायला 0.75. मग याचा जर गुणाकार केला तर तो येतो 5.138. पण 5.138 कमी काय येणार कारण इथं 1 नाही गुणला आपण 0.75 म्हणजे 1 पेक्षा लेस आहे. 1 पेक्षा लेस आहे म्हणजे ही किंमत पुन्हा कमी येणार आहे 5.138 आणि पॉवर 10⁻⁻4 हा मात्र जसा तसं राहील. आणि सोल्युबिलिटीचं युनिट काय आहे मोल पर लिटर्स. मोल पर लिटर्स. मग मोल पर लिटर काय आलं KS युनिट काय आहे मोल पर लिटर पर बार. KS युनिट काय आहे आपण जर युनिट पाहिलं मोल पर लिटर पर बार हे KS आहे आणि प्रेशरचं काय आहे बार. ठीक आहे. मग यामध्ये कॅन्सल होऊन तो पार्ट काय होतो बार पर बार हा कॅन्सल होणार. कॅन्सल झाल्यानंतर
तुम्हाला काय मिळणार, मोल पर लिटर. ओके, तर या प्रकारचं युनिट तुम्हाला मिळून जाईल. डिवाइडमध्ये नाही, सॉरी, तो मोल पर लिटर पर बार आहे, हे डिवाइडमध्ये नाही बारमध्येच आहे. बार पर बार कॅन्सल आणि मोल पर लिटर आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, थोडक्यात सांगायचं झालं तर. ठीक आहे, तर इथे तुम्हाला याचं ॲन्सर हे झालं यस. ओके, आणि हा 10⁻⁻⁴ आहे. आणि केएस काढला कॉन्स्टंट तो हा आहे, केएस जो काढला तो हा आहे. आणि आपण एस काढला, एस ऑलरेडी दिला, परंतु दुसऱ्या कंडिशनमध्ये एस काढायचं. पहिल्या कंडिशनमध्ये केएस काढायचं. केएस काढल्यानंतर नवीन टर्म तयार होईल. म्हणजे नवीन टर्म कोणती तयार होणार आहे, आपल्याला एस काढायचं आहे. तर एस हा प्रॉब्लेममध्ये दिला, काही जण म्हणतील, परंतु सेकंड कंडिशनमध्ये ही कंडिशन वेगळी आहे, त्यासाठी आपल्याला इथे एस काढला आपण. नाव नेक्स्ट, आपला आता रोड्स लॉ हा पाहायचा आहे. रोड्स लॉ पाहताना आपल्याला काही गोष्टी पहा इथे. तर रोड्स लॉ पाहायचा आहे. काय सांगतो रोड्स लॉ, तर रोड्स लॉचं स्टेटमेंट जे आहे, म्हणजे हा रोड्स लॉ कशावर, वेपर प्रेशरवर डिपेंड आहे. मग वेपर प्रेशर काय आहे, वेपर प्रेशर कशाचं येत आहे मला सांगा. सॉलिड सबस्टन्सचं वेपर प्रेशर तयार होईल का, नाही. वेपर प्रेशर कशावर तयार होईल, लिक्विडवर. म्हणजे प्रेशर ऑब्झर्व ऑन द लिक्विड सबस्टन्स कॉल्ड वेपर प्रेशर्स. ओके, त्याचं प्रेशर कुकर आपण म्हणू, त्याच्यावर वेपर तयार होतं, त्यानुसार त्या वेपरचे प्रेशर, म्हणजे प्रेशर एक्झर्ट होते तिथे कशावर, त्या लिक्विडवर. आणि तोच जो प्रेशर आहे त्याला वेपर प्रेशर म्हणतात. म्हणजे प्रेशर एक्झर्ट ऑन द लिक्विड्स कॉल्ड वेपर प्रेशर्स. ओके, मग आता रोड्स लॉमध्ये रोड्स लॉ हा डिपेंड कशावर आहे, वेपर प्रेशरवर. मग यामध्ये आपल्याला काही याच्यात स्टेटमेंट आहे ते सांगायचं. तर स्टेटमेंट कसं सांगणार, यामध्ये पहा, पार्शियल वेपर प्रेशर्स ऑफ एनी volatile components in the solution is equal to vapor pressures of the pure components, vapor pressure of pure components and or multiply by its mole fractions in solutions. मोल फ्रॅक्शन इन सोल्युशन. आता एक्झामच्या दृष्टिकोनातून रोल्स लॉ हा खूप महत्त्वाचा आहे. ओके, जसा हेनरी लॉ होता तसा रोल्स लॉ सुद्धा आहे. मग काय सांगतो रोल्स लॉ, पार्शियल वेपर प्रेशर. तुम्हाला सांगितलं रोल्स लॉ म्हटल्यानंतर वेपर प्रेशरवर डिपेंड आहे. ऑब्जेक्टिव्ह किंवा याच्यावर त्या नीटमध्ये याच्यामध्ये काही किंवा सीईटीमध्ये जे ऑब्जेक्टिव्ह असतात त्यावर आपण अगोदर कन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहे, रोल्स लॉ कशाशी रिलेटेड आहे, सोल्युशन चॅप्टरशी. सोल्युशन चॅप्टरमधल्या कोणत्या पार्टशी रिलेटेड आहे, तर वेपर प्रेशर्स. ओके, मग इथं काय आहे, पार्शियल वेपर प्रेशर. पार्शियल म्हणजे टोटल का, नाही, म्हणजे फ्रॅक्शन त्यातला. टोटल म्हणल्यानंतर पार्शियल शब्द येईल का इथे, नाही, तर फ्रॅक्शन थोडक्यात. वेपर प्रेशर्स ऑफ एनी व्होलाटाईल कंपोनंट. एखादा व्होलाटाईल कंपोनंट जसं ॲसिटोन आहे. ॲसिटोन म्हणजे व्होलाटाईल म्हणजेच काय, ताबडतोब उडणारा, हवेसोबत रिॲक्शन करणारा, ताबडतोब उडणारा, त्याला व्होलाटाईल कंपोनंट म्हणायचं. ठीक आहे, मग पार्शियल वेपर प्रेशर्स ऑफ एनी व्होलाटाईल कंपोनंट इन द सोल्युशन इज इक्वल टू, कशाचे इक्वल टू आहे, तो वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट्स मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन सोल्युशन. थोडक्यात याचा आपल्याला असं सांगता येईल, मला सांगा P1
आता याच्यामध्ये पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर एनी व्हॉलाटाईल कंपोनंट, त्या पार्शियल व्हेपरसाठी सिम्बॉल काय घेऊ आपण, P1. मग तुम्ही म्हणाल P1 काय घेतला, P का नाही घेतला, आपण पार्शियल म्हणलं, टोटल प्रेशर नाही म्हणलं आपण, पार्शियल्स. एनी व्हॉलाटाईल कंपोनंट इज इक्वल टू कसा आहे, इज इक्वल टू, हे सर्व सोल्युशन मध्येच घडणार आहे, इन द सोल्युशन इज इक्वल टू व्हेपर प्रेशर्स, पुन्हा इथं P, व्हेपर प्रेशर ऑफ द, परंतु इथं P1 आहे, त्या पार्शियल व्हेपर प्रेशरचा P म्हणजे तो केस फर्स्टसाठी आहे, तर इथं सुद्धा P1 घेणार. मग हे P1 आहे, हे P1 आहे. पार्शियल व्हेपर प्रेशरसाठी आपण काय घेतलं, P1 ऑफ एनी व्हॉलाटाईल कंपोनंट इन द सोल्युशन इज इक्वल टू, हा शब्द इक्वल टू, तर इक्वल टू घेतला आपण, इक्वल टू, दोन रेषा लिहिल्या आपण, व्हेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनंट म्हणजे 1 घेतला, पण हे दोन्ही सारखे होत आहेत, तर प्युअर कंपोनंट आहे, प्युअर आहे म्हणून स्टँडर्ड स्टेटमध्ये घेऊ, प्युअर आहे म्हणून इथं गोल लिहिला आपण थोडका. मग आता पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ व्हॉलाटाईल कंपोनंट आणि व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट्स, द प्युअर कंपोनंट मल्टिप्लाय म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपात आहे, मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन सिम्बॉल काय आहे, एक्स. मोल फ्रॅक्शन कशाने डिटरमाइन करतो आपण, एक्स न. मग इथं 1 आहे, इथं 1 आहे, म्हणजे इनिशियल स्टेटसाठी आहे, म्हणजे एका कंपोनंटसाठी, म्हणजे कंपोनंट पार्शियल पार्टसाठी आहे, तर 1 बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशनमध्ये क्रिया घडणार आहे. ठीक आहे. मग आता केस 2 साठी, तर केस 2 साठी कसं होणार, P2 स्टँडर्ड X2. इथं जर पहिला कंपोनंट असेल, म्हणजे एका टोटल कंपोनंटमधला अर्धा पार्ट समजा P1, दुसरा पार्ट P2, तर जसं P1 इज इक्वल टू P1 स्टँडर्ड X1 लिहिलं, तसंच P2 इज इक्वल टू P2 स्टँडर्ड X2. स्टँडर्ड कशामुळं, प्युअर स्टेटमध्ये आहे म्हणून, X कशामुळं, तर मोल फ्रॅक्शन आहे, त्याचा सिम्बॉल आहे तो. मग हे इक्वेशन, मग आता हे काय आलं, इथपर्यंत जर आलं, ठीक आहे, तर हे रोड्स लॉ झाला, हे काय आला, रोड्स लॉ. मग यामध्ये काय लिहिणार तुम्ही, P1 इज इक्वल टू पार्शियल व्हेपर प्रेशर्स ऑफ, किंवा पार्शियल व्हेपर प्रेशर्स असं म्हणू शकतो, P1 स्टँडर्ड्स व्हेपर प्रेशर्स ऑफ प्युअर कंपोनंट्स, X1 मोल फ्रॅक्शन्स, X1 काय आहे, मोल फ्रॅक्शन. मग P1 P2 काय राहणार, आता P1 P2 काय आहे, तर P2 सुद्धा पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ अनदर कंपोनंट्स, आणि P2 काय राहणार, P2 स्टँडर्ड व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. X2 काय राहणार, तो सुद्धा मोल फ्रॅक्शन ऑफ अनदर सबस्टन्स. ठीक आहे, त्याप्रमाणेच कन्सेप्ट आहे ते. मग आता हे झालं पूर्ण स्टेटमेंट्स. मग आपण याला असं पण लिहू शकतो, P1, P2 पार्शियल व्हेपर प्रेशर्स, ओके. मग P1 स्टँडर्ड, P2 स्टँडर्ड्स, हे काय आहेत, मग व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट्स. आणि इथं आपण असं लिहू शकतो, X1, X2 हे जे आहेत, तर मोल फ्रॅक्शन्स, हे काय आहेत, ते मोल फ्रॅक्शन्स. मग एवढं जर तुम्हाला परीक्षेला विचारलं, तर परीक्षेला काय विचारणार, स्टेट रोल्सला, तर स्टेटमेंट लिहायचं, एवढा पार्ट लिहायचं. ठीक आहे. आणि एक्सप्लेन करा म्हटलं थोडक्यात, तर एक्सप्लेनमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी लिहू शकतो. ठीक आहे. आणि थोडंसं समोर पण तुला एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न यांनी केला आहे, परंतु इथपर्यंत लिहिल्यानंतर हा रोड्स लॉ मात्र हा पूर्ण कंप्लीट होतो. त्यामध्ये आपल्याला बाकीचं फर्दर हे काही करायची गरज पडणार नाही. तर काय झालं यामध्ये, P1 इज इक्वल टू P1 स्टँडर्ड X1, P2 इज इक्वल टू P2 स्टँडर्ड X2 अशा प्रकारचा पार्ट आहे. आणि त्यानंतर P1 P2 हे पार्शियल व्हेपर प्रेशर आहेत, P1 स्टँडर्ड P2 स्टँडर्ड हे व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट आहे, X1, X2 हे मोल फ्रॅक्शन ऑफ द कंपोनंट आहे. नाउ नेक्स्ट पार्ट विल बी इन नेक्स्ट पिरियड. ओके, थँक्यू.